गोपनीय माहितीच्या आधारे विंचूरजवळील पांबळवाडी येथील एका कांदा गोदामावर संयुक्त छापा टाकण्यात आला। यावेळी अनुदानित युरिया खताच्या गोण्या व्यावसायिक पॅकिंगमध्ये भरून काळा बाजारासाठी तयार केल्या जात असल्याचे आढळून आले। गेले 2-3 दिवस नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस होतोय आणि त्याच्यात युरियाची मागणी वाढलेली आहे। त्या अनुषंगाने कृषी विभाग युरियाच्या वितरणावर लक्ष देऊन होतं आणि आज पोलीस प्रशासनाच्या मदतीने कृषी विभागाने जे काही युरियाचा काळा बाजार केला जातो तो विंचूर परिसरात एका शेडमध्ये जे अनुदानित युरिया आहे ते इंडस्ट्रियल युरियाच्या बॅगमध्ये बदल करून त्याचा काळा बाजार करण्याचा काही व्यक्ती प्रयत्न करत होत्या। लातूर जिल्ह्यातून आलेल्या गाडीतून तो माल इथं ट्रान्सफर करण्यात येत होता। त्याला कृषी विभागाच्या पथकाने प्रशासनाच्या मदतीने ती गाडी पकडलेली आहे आणि जवळपास 761च्या जवळपास त्या गोण्या असा माल पकडण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर FIR करण्याची कारवाई सुरू आहे। या कारवाईत 761 युरिया खताच्या गोण्या, ट्रक आणि आयशर टेम्पोसह एकूण 84 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। न्यूज डेस्क आपलं नाशिक।